नमस्कार मित्रांनो, आता वाजले सकाळचे 6:30 आणि आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय किल्ले लोहगडला। तर आपण आपल्या टू व्हीलरने जाणार आहोत। जसं की तुम्ही बघू शकता 6:30 वाजले, टू व्हीलर रेडी आहे। तर आता आपण पटकन जाऊया किल्ल्याच्या मार्गाला। तर आता आम्ही बेलापूर रोडला आहे, ठाणे बेलापूर रोडला, आणि आमचा पेट्रोल आम्ही भरलेला आहे फुल। आता डायरेक्ट जाऊया लोहगडला। तर मित्रांनो, ही जर्नी जी आपण आपल्या टू व्हीलरनी करतो आहे, त्यांचा थोडी साफ नाही आहे मी, म्हणून तुम्हाला दाखवत नाही आहे। पण टू व्हीलरनी फर्स्ट टाईम एवढा लांबचा प्रवास केला आहे जेव्हापासून मी टू व्हीलर घेतली। आता बघूया आता आपण डायरेक्ट लोहगडला जाऊ आणि तिथून आपला ब्लॉग सुरुवात करू। लोहगडाच्या पायथ्याशी आपण पोहोचलोय। इथे एंट्री सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत असते। गडाच्या पायथ्याशी खाण्याची सुद्धा सुविधा आहे, म्हणजे तुम्ही इकडे काही ना काही खाऊ शकता। इकडच्या माकडांपासून मात्र सावधान राहा, कारण का इकडची माकडं खूप आक्रमक आहेत, त्यांची खोड काढू नका। नमस्कार मित्रांनो, तर आता आपण पोचलो आहे लोहगडला आणि आता आपण गड चढायला सुरुवात केली आहे। रायगड नंतर हा आपला दुसरा गडचा व्हिडिओ आहे शिवाजी महाराजांचा। तर बघूया गडावर आपल्याला काय काय बघायला मिळतं। गडाच्या पायथ्याशीच इकडे एंट्री फीज आपल्याला भरावी लागते आणि चेकिंग सुद्धा होते। तर सामान काही कमी असेल तरच बरं, आणि इकडची फीज आहे 20 रुपये। रायगड पण ॲक्च्युली आम्ही उन्हातच चढलो होतो, लेट झालेला आम्हाला, आणि आता पण थोडं लेट झालं आहे, पण ठीक आहे। ॲक्च्युली रायगड चढल्यामुळे इकडे थोडं काय वाटत नाही असं चढायला। पाठीवर बॅग घेऊन माझे वडील सुद्धा काही कसरत सोडत नव्हते। गड चढायला त्यांची इच्छा पाहून मला सुद्धा उत्साह वाढला। आपल्या महाराजांच्या किल्ल्यावर फॉरेनर्सला पाहून मी तर आश्चर्यचकित झालो, पण ठीक आहे, महाराजांची कीर्ती महान होती। या गडाचं वैशिष्ट्य म्हणजे इथले बांधलेले बुरुज। इथे नाही म्हटलं तरी 5 ते 6 बुरुज आहेत। आता आपण पोचलोय ते गणेश दरवाजापाशी। इथे असे बरेच महादरवाजे बघायला आपल्याला मिळतात। दरवाजाला पाया पडून छत्रपती शिवाजी महाराजांचं नामस्मरण करून मी हा दरवाजा ओलांडला। या गड किल्ल्यावर आपल्याला पूर्वीच्या काळातले तोफा सुद्धा बघायला मिळाले। या किल्ल्यावर आपल्याला बरेचसे गुपित असे एक्झिट पॉइंट सापडले, जे मावळे लपायसाठी व एमर्जन्सी एक्झिट करायसाठी यूज करायचे। तर जसं मी पुढे जात होतो तसाच ॲडव्हेंचर अजून वाढत होता। आता बघू शकता आपण इकडे पायऱ्या संपल्या आहेत आणि आपल्याला उंच असा डोंगर चढायचा आहे। पायऱ्या संपल्यामुळे चढायला थोडं कठीण जात होतं, पण मनात जिद्द होती आणि वरपर्यंत पोहोचायचं होतं। शिवाजी महाराज की जय!
आता आपण पोचलोय धान्य कोठाराच्या इथे. इथे एकेकाळी धान्य साठवलं जायचं. आता या ठिकाणी पाणी साचलं आहे. जसं की मी तुम्हाला म्हटलो, या किल्ल्यावर बरेच सारे महादरवाजे आहेत. हा आहे हनुमान दरवाजा. या दरवाजाला पाहताच मी याला स्पर्श केला. मनात असा एक विचार आला की एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा या दरवाजाला हात लावला असेल. त्या काळात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी टॉयलेटची सुविधाचा विचार केला होता. हे आहे त्या काळातलं टॉयलेट. ज्या उंचाईपर्यंत आम्ही पोहोचलेलो तिथून जर खाली बघितलंस तर डायरेक्ट मोठा स्लोप होता. तो बघून तर मला चक्करच आली. मित्रांनो, ह्या गडावर तुम्हाला ना खूप पाणी बघायला मिळेल. म्हणजे ह्या गडावर, रायगडावर पण आहे पाणी, हत्ती तलाव, पण इकडे बरेच सारे तलाव बांधलेत महाराजांनी. हा किल्ला आहे तसा इझी चढायला, पण इकडे बरेच सारे स्लोप्स बिप्स आहेत. म्हणजे असं तर थोडं रिस्की पण आहे पावसात. आता बघा, डायरेक्ट मला असं खाली जायचं आहे तिथे जाण्यासाठी. चला जाऊया. तर मित्रांनो, आज सुद्धा मी तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूचा परिसर, छान हवा सुटली आहे आणि मी उंच शिखरावर आहे. बघू शकता. लोहगडाचा इतिहास सांगायचा झाला म्हणजे हा किल्ला 12th सेंचुरीपासून राजा भोजनी बांधला होता. छत्रपती शिवाजी महाराज होते 16th सेंचुरीमध्ये, पण हा किल्ला गाजवला मात्र आपल्या महाराजांनी. 1648मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी कॅप्चर केला मुघलांकडून. हा किल्ला मित्रांनो 5 वर्ष मुघलांच्या काबीजमध्ये होता. त्यानंतर 1648मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा कॅप्चर केला आणि त्यानंतर ट्रीटी ऑफ पुरंदरमध्ये, हा ट्रीटी म्हणजे ॲग्रीमेंट असते ती मुघलांसोबत झाल्यामुळे हा किल्ला त्याच्यात सरेंडर झाला होता मुघलांना. पण परत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला कॅप्चर केला 1670च्या दरम्यान. या किल्ल्याची खास बात ही आहे की इकडे स्वराज्याचं धन, खजिना इकडे ठेवला जायचा. ट्रेजरी पॉईंट होता हा. लोहगडाचा सगळ्यात फेमस पॉइंट म्हणजे विंचूकडा. तर आता आम्ही आलो एकविरा दर्शनाला. लोहगड करून जवळच होतं एकविरा, तर बोललो तिकडे पण जाऊन आपण देवीचं दर्शन घेऊया. तर फायनली आता आम्ही वरती आलो आहे सगळे स्टेप्स चढून, आणि जबरदस्त असं
व्ह्यू बघायला मिळतोय. नॅचरली असं काव केलेलं आहे डोंगरांमध्ये हे मंदिर, तुम्ही बघू शकता. तर मी तुम्हाला दाखवतो. खूप गर्दी आहे आणि दर्शन तर झालं आहे. लाईनमध्ये होतो जवळजवळ 1-2 तास, पण दर्शन तर झालेलं आहे. गाड्यांची लाईन बघा, पण दर्शन करायचंच. गेली गाड्यांची लाईन बघा. किती लाईन असू दे, पण दर्शन तर घेणारच. तर हाच होता मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत अशाच एका प्लेसवर. तोपर्यंत टाटा बाय बाय.